गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच हे श्रवण करायला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की जेव्हा आपल्या घरातील माणूसच आपला जीव नकोसा करत असेल तर मनुष्यानं नक्की करावं तरी काय। समर्थांनी सांगितलंच आहे ना, घरातील कलह असू द्या, तणाव असू द्या आणि त्रास सुद्धा असू द्या, यावर संयम आणि सद्गुण आणि भगवंताची उपासना केली ना तर त्याच्यावर नक्कीच सुख मिळतं। पण आपण उपासना करतो का? घरातील माणसं जेव्हा विनाकारण त्रास देतात ना किंवा जीवन कठीण करतात तेव्हा संतांनी सांगितलेली शिकवण आहे ना आपल्याला योग्य दिशा दाखवते। समर्थांनी सांगितलेलं आहे, भगवंताच्या चरणी व्हा, नामस्मरण हा सर्व सुखांवरचा उपाय आहे। जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये नामस्मरण घडू लागतं ना तेव्हा असंख्य रोग त्याच्या शरीरापासून दूर होतात। त्याच्या जीवनामध्ये फक्त समाधान निर्माण होतं। पण मनुष्याच्या जीवनामध्ये हे नामस्मरण त्याने ठरवून सुद्धा होत नाही। म्हणून आपण भक्ती मार्गामध्ये राहायला हवं। आपण ज्या घरातील माणसे त्रास देत असतील तर भगवंताचं नाव सतत घ्यावं। सकाळ संध्याकाळ भगवंताची प्रार्थना करा, देवाला सांगा, हे भगवंता माझ्या घरातील तणाव दूर करा। घरात दररोज देवाची गाणी लावा, भजन किंवा नामस्मरण सुरू असू द्या। दिवसातील काही वेळ आहे ना तरी घरात देवाचं नामस्मरण सुरू ठेवा। हल्ली आपल्याकडे मोबाईल आलेला आहे आणि त्याचा उपयोग आहे ना तो योग्य ठिकाणी करा। मंद आवाजामध्ये भजन लावा, देवाची गाणी लावा, देवाकडे दिवा तेवत असू द्या। धूप, अगरबत्ती, कापूर यांचा योग्य उपयोग करा। आता बघा, काही स्त्रिया आहेत ना, काही स्त्रियांच्या आयुष्यामध्ये एवढं दुःख असतं ना बघा, त्या सहन करत असतात। म्हणजेच आपला माणूसच आपल्यावर अत्याचार करत असतो, आपल्या माणसापासूनच आपल्याला धोका असतो। मग बाहेरच्याकडून धोका निर्माण झाल्याशिवाय राहील का? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जर आपल्या जीवनामध्ये जर आपण भगवंताची सेवा केली, समर्थांनी मानाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। भजा राम विश्राम योगेश्वरांचा, जपूने मिलाने मगौरी हराचा, स्वयेनी ववी तापसी चंद्रमौळी, तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी। म्हणजे काय? म्हणजे श्रेष्ठ योग्यांना सुद्धा ज्याच्या सानिध्यामध्ये, ज्याच्या नामस्मरणामध्ये विश्राम मिळतो असा प्रभू श्री रामाचं भजन करा, त्याचं नामस्मरण करा। म्हणजे आपण मोठमोठ्या लोकांची आपण नावे सांगत असतो की हा खूप मोठा मनुष्य आहे, पण ते सुद्धा माझ्या भगवंताचं नामस्मरण करतात। मग आपण का करू नये बरं? समर्थांनी सांगितलंच आहे ना, शिवशंकरानं बघा, तुम्हाला माहीत असेल, त्या हळहळापासून होणारा दाह तो रामनाम घेऊनच शांत केला ना।
मग त्याप्रमाणे अंतकाळी तुम्हाला रामनामच तारणार आहे, सुटका तेच करणार आहे. मग आपण या निरर्थक जगामध्ये टेन्शन घेत का बसलो आहोत बरं? म्हणून आपल्या माणसाकडून जर तुम्हाला त्रास होत असेल ना, तर घाबरून जाऊ नका. नामस्मराचा अवलंब करा. जेव्हा नामस्मरण तुमच्या हृदयामध्ये चालू होईल ना, तेव्हा आपोआप सर्व मार्ग तुम्हाला दिसतील. आणि त्या मार्गातून कसं बाहेर निघायचं ना, ते सुद्धा तुम्हाला समर्थ हे चरण आहेत ना, हे सद्गुरू चरण आहेत, ते सर्व तुम्हाला माहिती करून देतील. म्हणजे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा हळूहळू कमी होऊन जाईल आणि सकारात्मक ऊर्जा वाढू लागेल. जिथे थांबणं, ज्या लोकांचे चेहरे बघणंही तुम्हाला नकोसं वाटत आहे, तिथे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा जाणवू लागेल. म्हणजेच सद्गुरू आहेत ना, सद्गुरू महाराजांचा जप सतत करत राहा, दत्त माऊलींचा जप सतत करत राहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा जप आहे ना, तुम्ही निरंतर आयुष्यामध्ये करत राहा. असं म्हणतात ना, आत्ताच्या या कलियुगामध्ये सर्वात जागृत देवता असेल तर दत्त माऊली आहे. अजून त्यांचा अवतार संपलेला नाही. म्हणून जिथे आपल्याला आता हा मनुष्य आहे ना, जिथे फायदा असेल तिथेच थांबत आहे. पण पैशाचा फायदा बघणं सोडून द्या. पण जिथे परमेश्वराचं नामस्मरण केल्यानं आपल्या सर्व समस्या जर दूर होत असतील ना, तर त्याचं नामस्मरण करणं हे मनुष्यासाठी फायद्याचं आहे ना. म्हणून इथे सुद्धा तुमचा फायदा आहे. फायदा आहे म्हणून तरी या भक्ती मार्गामध्ये यावं, म्हणून तरी नामस्मरण करावं. कारण आजच्या या कलियुगातला मनुष्य आहे ना, बिना फायद्याचं काहीच करत नाही. भले तुम्ही फायदा पाहत असाल, म्हणून तरी या भक्ती मार्गामध्ये या, म्हणून तरी नामस्मरण करा. म्हणजे तुमच्या जीवनाचं सर्व प्रश्न सुटतील आणि तुमचा फायदाच होईल ना, तुमचा तोटा होणार आहे का? म्हणून सद्गुरू महाराजांचा दत्त माऊलींचा जप तुम्ही करायला सुरुवात करा. तुम्हाला खूप आधार मिळेल. स्वतःला शांत ठेवण्यासाठी श्रीराम जय जय राम अशा अनेक मंत्रांचा जप करा. स्वतःवर संयम ठेवा. जर घरातील कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर संयम ठेवणं खूप आवश्यक आहे ना. म्हणून अशा वेळी रागातून किंवा तिखट शब्द वापरून परिस्थिती आणखी बिघडू शकते. हे एक मात्र लक्षात ठेवा. सर्वात आधी त्या व्यक्तीच्या वागण्यामागील कारण आहे ना, ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही यामध्ये काही मार्ग काढून परिस्थिती सांभाळू शकत असाल तर कोणते मार्ग आहेत ना, याचा शांतपणे विचार करा. लक्षात घ्या, आज तुम्ही काही ठरवलं असेल ना, तर लगेच कोणता फरक त्या माणसामध्ये दिसून येईल ही अपेक्षा अजिबात करू नका. कारण प्रत्येक चांगली गोष्ट आहे ना, ती घडायला थोडा वेळ लागत असतो. हे मनाला अगोदर समजावून घ्या. नाहीतर कधी कधी मनुष्य आहे ना, जो संकटामध्ये मनुष्य असतो, त्याला खूप घाई झालेली असते. त्याला सर्व प्रश्नांची उत्तरं लगेच हवी असतात. मी लगेच श्रीमंत कसा होईल ना, या मार्गाने जाऊन तो अधोगती निर्माण करत असतो. पण आपण जेव्हा झाडाची बी लावतो ना, तेव्हा हळूहळू आपण पाणी घालून ते रोपटं निर्माण होतं. आणि रोपटं निर्माण झाल्यानंतर लगेच फळं येतात का? कधीच नाही ना. म्हणून फळं येण्यासाठी कालावधी लागतो. त्या वेळेची वाट पहा, पण वाईट मार्गाने जाऊ नका. जर त्या झाडाला आपण पेट्रोल रॉकेल ओतलं, पाण्याच्या जागेवर पेट्रोल रॉकेल ओतलं, तर ते झाड चांगलं होईल का? कधीच होणार नाही ना. म्हणून योग्य ठिकाणी जा. योग्य ठिकाणी तुम्ही जाल ना, तर तुम्हाला परमेश्वरसुद्धा भेटेल, प्रचितीसुद्धा येईल आणि सर्व तुमच्या मनासारखं सुद्धा होईल ना. समर्थांनी सांगितलंच आहे ना,
समर्थाची या सेवकाव कृपाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. म्हणजे काय? म्हणजे प्रचंड सामर्थ्यवान असा प्रभू आहे ना, श्रीरामांच्या भक्ताकडे वाकड्या नजरेने पाहू शकेल असं या जगामध्ये कोणी आहे का? अशा या विश्वामध्ये कोणती ऊर्जा आहे का? अशा या जगामध्ये कोणती शक्ती आहे का की जी राम नामाला भेदू शकेल? मग एवढं समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे तरीसुद्धा आपण रामनामाचा उच्चार का करू नये बरं? ते चिंतन का करू नये बरं? म्हणजे अशा समस्त जगामध्ये कोणीही नाही, तिन्ही लोकांमध्ये ज्याची लीला गायली जाते ना, असा भक्तांचा अभिमान बाळगणारा हा रामच आहे ना. दुसरं या सृष्टीमध्ये कोणी आहे का? कुणीच नाही. म्हणून तुम्हाला कोणताही त्रास होत असेल, कुणी तुम्हाला त्रास देत असेल, तुमच्या घरातला व्यक्ती सुद्धा तुमच्या जीवनामध्ये भरपूर त्रास देत असेल ना, तरीसुद्धा नामस्मरण करा. हे नामस्मरणच तुम्हाला तारणार आहे. म्हणून तुमच्या मनाला समजावा, कधी कधी संयमानं थोडा वेळ असतो ना, परिस्थितीपासून दूर राहणेही फायदेशीर ठरतं. अशा वेळी स्वतःचा आत्मविश्वास गमावू नका. शांत राहून त्यांच्याशी संवाद साधा. त्यांच्या भावना आहेत ना, ते विचार समजून घ्या. संवाद साधताना आपला सूर सौम्य ठेवा, आदरयुक्त ठेवा. म्हणजेच मात्र जर यातून बाहेर पडण्याचा कोणता मार्ग दिसत नसेल तर तुमच्या जवळच्या नातेवाईकांना एकत्र घेऊन एकदाच काय तो तोडगा काढा. म्हणजे भिजतं घोंगडं ठेवून त्रास करून घेऊ नका. म्हणून आपण अगोदर एक परिस्थिती निर्माण केली ना, तर त्या माणसाशी आपल्याला जर आयुष्यभराचं नातं जोडायचं असेल, म्हणजेच त्याच्याशिवाय आपलं काही होणार नसेल ना, तर संयम ठेवणं गरजेचं आहे. पण जर त्या माणसापासून आपल्याला काही फायदा नसेल, त्या माणसापासून आपल्याला फक्त अत्याचार सहन करावे लागत असेल, तर ते नातं तुटलेलं चांगलं ना. म्हणूनच संयमानं वागल्यास मन शांती टिकत असते आणि नातेसंबंध सुधारण्याची संधीसुद्धा मिळते ना. म्हणून प्रत्येक समस्या कायमची असते का? कधीच नाही ना. प्रत्येक समस्या निर्माण होते, पण निर्माण झाल्यानंतर समाधानसुद्धा मिळतं. कारण जेव्हा दुःख येतं ना, तेव्हा सुखसुद्धा त्याच्या पाठोमागे येत असतं. पण आपण मात्र सुख पाहतच नाही, फक्त आपल्याला दुःखच दिसतं ना. म्हणून प्रत्येक समस्या कधीच कायमची नसते आणि संयमानं त्यावर उपाय नक्कीच मिळतो. म्हणूनच घरातील शांतता आहे ना, ती टिकवण्याची तुमची भूमिका सकारात्मक ठेवा. जेव्हा संयमाने केलेले प्रयत्न तुमचे योग्य रीतसर होतात ना, ते कधीच व्यर्थ जात नाही. समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे, क्षमा करायला शिका. हा क्षमा करणं आहे ना, म्हणजे मोठ्या मनाची निशाणी आहे. जर घरातील कोणी त्रास देत असेल तर राग धरण्याऐवजी त्यांच्या वागण्यामागील कारण समजून घ्या. कधी कधी चूक परिस्थिती किंवा गैरसमजामुळं माणूस चुकीचं वागतो ना, अशा वेळी त्यांना माफ करणं चांगलं असतं. म्हणजेच क्षमा केल्यानं मनसुद्धा हलकं होतं आणि नकारात्मक विचारसुद्धा दूर होतात. क्षमेनं वादसुद्धा मिटतात ना आणि नातेसंबंध पुन्हा मजबूत होतात. म्हणजे वादग्रस्त परिस्थितीत रागवण्याऐवजी शांतपणे संवाद साधला ना, तर योग्य निर्णयसुद्धा घेतले जातात. म्हणजेच गोष्टी समजावून घेतल्यावर गैरसमज सुटतो ना आणि ताणसुद्धा कमी होतो. म्हणून माफ करण्यानं
तुमच्यात सकारात्मकता येते आणि कुटुंबातील वातावरणसुद्धा चांगलं होतं. म्हणजेच या लहान सहान गोष्टी मनात ठेवत जाऊ नका, त्यांना माफ करून टाका. कारण जेव्हा आपण या गोष्टींचं हे ओझं मनामध्ये ठेवतो ना, तेव्हा भरपूर प्रमाणामध्ये दुःख साठत जातं. आणि जेव्हा दुःख भरपूर प्रमाणात होतं तेव्हा मनुष्य आत्महत्याच करतो ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, हा आत्महत्या करणारा मनुष्य आहे ना, हजारो वर्ष एकाच योनीमध्ये फिरत राहतो. मग त्याच्या जीवाचे किती हाल होतात ना, तुम्हाला सांगायची गरज नाही. म्हणून आपल्याला असं काही करायचं नाही. तुमच्या जीवनामध्ये जर दुःख असतील ना, भगवंतावर नितांत श्रद्धा ठेवा, नितांत विश्वास ठेवा. सहन करू तर अजिबात बसू नका, कारण सहन करण्याचे दिवस गेलेले आहेत. म्हणून सहन अजिबात करू नका. 2 वेळ क्षमा करून बघा. क्षमेमध्ये होत नसेल ना, तर आपला मार्ग अवलंबा. कारण जर आपण गप्पच बसत असू तर आपली काही तिथे किंमत राहील का? काहीच राहणार नाही. आणि समोरचा शोषणसुद्धा करत राहील. म्हणूनच शोषण करत घेऊ नका, त्याच्यावर योग्य निर्णय घ्या. म्हणून क्षमेने केवळ समोरचा नाही तर आपणसुद्धा शांत होत राहतो. म्हणजे ती एक अशी कृती आहे ना, जी तुमचं मन आणि कुटुंब दोघांनाही आनंदी ठेवते. आता पाहूया, शांतपणे संवाद साधा. जर घरातील कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर शांतपणे संवाद साधणं हेच सर्वोत्तम उपाय आहे ना. म्हणून रागवण्याऐवजी आधी स्वतःला शांत करा आणि विचार करा की त्यांची वागणूक का बदलली आहे बरं. नंतर त्यांच्याशी एकांतात बोलण्यासाठी योग्य वेळ निवडा. आणि बोलताना आपल्या आवाजाचा सूर सौम्य ठेवा आणि कोणताही आरोप करणं टाळा. त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना मोकळेपणानं बोलून द्या. कधीकधी आपल्या आयुष्यामध्ये होतं काय, आपणच नुसतं बोलत राहतो, आपणच नुसतं शिवीगाळी करत राहतो, पण समोरच्याचं बोलण्याला वेळच मिळत नाही. पण जेव्हा आपण त्यांचे सर्व विचार समजून घेऊ ना, त्याच्यावर योग्य निर्णय घेता येतो. म्हणूनच स्वतः कमी बोलायचा, ह्या मनाला कमी बोलायची सवय लावा. आणि शांत संवादामुळं वादसुद्धा टाळता येतात ना. गैरसमज मिटण्याससुद्धा मदत होते. तुमचं म्हणणं आहे ना, ते सुद्धा स्पष्ट आणि विनम्र पद्धतीनं मांडा. जेव्हा संवादादरम्यान आदराची भाषा तुम्ही वापराल ना, आणि तुमची चूक असेल तर ती मान्य करण्याची तयारी ठेवा. पण मनुष्य मात्र स्वतःची चूक कधीच मान्य करत नाही. त्याला माहीत आहे मी चुकलो आहे, पण स्वतःची प्रतिष्ठा राखण्यासाठी, स्वतःचा अहंकार राखण्यासाठी स्वतःची चूक कधी मान्य करत नाही. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जो मनुष्य स्वतःची चूक मान्य करत नाही ना, तो पिढ्यानपिढ्या दुःखी राहतो. त्याच्या जीवनामध्ये एवढं दुःख येऊन जातं ना, ते दुःख कधीच त्याची साडेसाती सोडत नाही, त्याची पाठ सोडत नाही. म्हणूनच स्वतःची चूक मान्य करायला शिका. जेव्हा स्वतःची चूक मान्य कराल ना, तेव्हा तुम्ही भक्ती मार्गामध्ये याल. जोपर्यंत स्वतःचा अहंकार तुम्ही घालवत नाही, तोपर्यंत तुमचं मन भक्ती मार्गामध्ये सुद्धा लागणार नाही, नामस्मरणामध्ये सुद्धा लागणार नाही. तुमच्या मनामध्ये अनेक अवगुण विचार येत जातील, वाईट विचार येत जातील. उपासनेमध्ये सुद्धा तुमचं मन लागणार नाही. म्हणून स्वतःची चूक सुधारा, स्वतःची चूक मान्य करायला तयार ठेवा. म्हणून कधीकधी त्यांच्याही काही समस्या असू शकतात, ज्या तुम्हाला माहीतसुद्धा नसतील. शांतपणे बोलल्यानं वातावरण सौंदर्यपूर्ण राहतं ना, आणि नात्यांमध्ये गोडवा टिकून राहतो. एक गोष्ट लक्षात ठेवा,
घरातील शांतता आणि प्रेम टिकवण्यासाठी हीच सर्वात प्रभावी किल्ली आहे ना. म्हणून धीर ठेवा. योग्य वेळ आली ना तर भगवंत व्याजासहित हिशोब ठेवतो. म्हणून स्वतःला थोडंसं बदलण्याचा प्रयत्न करा. घरातील तणाव दूर करण्यासाठी स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवले पाहिजेत. म्हणून या त्रास देणाऱ्या माणसावर नियंत्रण ठेवण्याऐवजी स्वतःच्या स्वभावावर काम करा. जर घरातील कोणी त्रास देत असेल तर स्वतःलाही थोडं बदलण्याचा प्रयत्न करायला हवा. पण आपण काय करतो बरं? आपण दुसऱ्याला बदलायचा प्रयत्न करतो, पण स्वतः मात्र आपण अडाणी राहतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपण दुसऱ्याला बदलायला जाऊ नका. आपण स्वतःमध्ये निर्माण करा. स्वतःमध्ये भगवंताचं नामस्मरण करा. तुमचं आपोआप आयुष्य बदललं जाईल. तुम्ही बाकी काहीच करू नका. भगवंताचं नामस्मरण. ब्रह्ममुहूर्तावर उठा. ब्रह्ममुहूर्तावर उपासना करायला सुरुवात करा. बघा, तुमच्या जीवनामध्ये अशी ऊर्जा निर्माण होईल. तुमच्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडतील ना, तुम्हाला वाटू लागेल माझं जीवन हळूहळू बदलत आहे. म्हणून कधीकधी आपल्या वागण्यामुळं किंवा बोलण्यामुळं समोरच्याला त्रास होतो, हे आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून शांतपणे विचार करा की तुमच्याकडून काही चूक तर होत नाही ना. तुमचा स्वभाव आहे ना, तो बोलण्याचा सूर किंवा प्रतिक्रिया ही सुधारण्याची गरज आहे. हे पहा, जर समोरच्याची समस्या तुम्हाला समजली तर त्याला सहानुभूतीनं उत्तर द्या. म्हणजे छोट्या गोष्टी दुर्लक्ष करायला सुरुवात करा. उगीच भांडणं टाळा. कारण काही वेळा आहे ना, नकारात्मक वातावरणाला सकारात्मकतेने सामोरे जाणं आवश्यक असतं. पण बदललेली भूमिका आहे ना किंवा सौम्य वर्तन आहे, हे समोरच्याला तुमच्याकडं सकारात्मक दृष्टिकोनानं पाहायला भाग पाडतं. म्हणून स्वतःला सुधारून संवाद साधा आणि नात्यात गोडवा टिकवण्याचा प्रयत्न करा. कधीकधी आपल्या बदलामुळं कुटुंबात शांती आणि आनंद निर्माण होत असतो. हा प्रयत्न आहे ना, नातेसंबंध सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, मुखी राम त्या काम बांधू शकेना, गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना, हरिभक्त तो शक्त कामास भारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. म्हणजे काय? म्हणजे ज्याच्या मुखातून सदैव राम नाम घेतलं जातं ना, त्याला काम वासना कधीच बाधू शकत नाही. इष्टयोग्य गुणांनी तो परिपूर्ण होतो आणि तो सद्गुण वापरून सन्मानगारवर चालण्याचं प्रचंड धैर्य त्याला लाभतं ना. म्हणजेच जो हरिभक्त आहे, ज्याच्या जीवनामध्ये ज्याच्या मुखामध्ये राम नाम आहे ना, तो सर्व संकटावर विजय मिळवू शकतो. पण आपण मात्र भक्ती मार्गावर विश्वास ठेवत नाही, भगवंतावर विश्वास ठेवत नाही. मग आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडतील का? घडणार नाहीत ना. म्हणून भगवंतावर नितांत श्रद्धा ठेवा. तुमचं योग्य मार्गसुद्धा तुम्हाला सापडेल. तुमच्या संसारामध्ये तुमचा पती तुमच्याशी बोलत नसेल, तुमची पत्नी तुमच्याशी व्यवस्थित वागत नसेल, सर्व मार्ग तुमचे योग्य होतील. म्हणून विश्वास ठेवा, चिंतन करा, नामस्मरण करा. योग्य वेळी तुम्हाला योग्य मार्ग सापडेल. आता पुढे पाहूया, त्या व्यक्तीच्या तशा वागण्यानं मूळ शोधून काढायला हवा. म्हणजेच जर एखादी व्यक्ती आपली असून परक्यासारखी वागत असेल तर त्यांची समस्या समजून घेतल्याशिवाय ती सोडवता येत नाही. म्हणजेच घरातील ती व्यक्ती का त्रास देते याचा शोध घ्यायला हवा. कधीकधी त्यांच्या वागण्यामागे
वैयक्तिक ताणतणावसुद्धा असू शकतात. म्हणजे एखादं दुःख किंवा एखादे मनस्तापाची गोष्टसुद्धा लपलेली असते. म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये असा एखादा अनेक प्रसंग घडलेले सुद्धा असू शकतात. ज्यांचा राग आहे ना ते आपल्यावर काढत असतील. अशा परिस्थितीमध्ये आधीचं राग न करता त्यांच्या वर्तनाचं शांतपणे निरीक्षण करा. त्यांच्या बोलण्याच्या किंवा कृतीच्या पाठीमागे कोणते भावनिक किंवा मानसिक कारण असू शकतं या अगोदर समजून घ्यायला हवं. म्हणूनच शांतपणे त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी संवाद साधा. त्यांना मोकळं बोलू द्या आणि त्यांच्या भावना आहेत ना त्या समजून घेण्याचा प्रयत्न करा. कधीकधी समोरच्याला समजून घेण्याचा प्रयत्नच आहे ना त्यांचा राग किंवा त्रास कमी करू शकतो. त्यांना सहकार्य केलं ना त्यांची चिडचिड कमी होईल आणि वातावरणामध्ये सौंदर्यपूर्ण बनेल ना. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक वर्तनाचं काही ना काही कारण असतं. ते ओळखून योग्य उपाययोजना केली ना तर कुटुंबातील शांतता टिकून राहते आणि नात्यांमध्ये गोडवासुद्धा निर्माण होतो ना. म्हणून सकारात्मकता टिकवा. ज्या घरातील कोणी त्रास देत असेल, जर तुमच्या घरातील तुमचा नवरा असू द्या, तुमची पत्नी असू द्या, तुमचा भाऊ असू द्या, तुमची बहीण असू द्या, जर तुम्हाला त्रास देत असेल तर ही सकारात्मकता टिकवणं खूप गरजेचं आहे. कोणत्याही वाईट परिस्थितीमध्ये सकारात्मक विचार तुमचं मन शांत ठेवतो आणि योग्य निर्णय घेण्यास मदत करतो. म्हणून त्यांच्या शब्दावर जास्त लक्ष न देता त्यांच्या मागील भावनांचं समजून घ्या. त्या कशामुळं आपल्यासमोर तशा वागतात, तो कशामुळं आपल्यासमोर तसं वागतो. म्हणजे आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवा आणि गोष्टी सुधारण्यासाठी शांतपणे संवाद साधा आणि वाद टाळण्यासाठी त्या प्रसंगावर संयमानं आणि आदरानं प्रतिक्रिया द्या. म्हणजे सकारात्मक विचारांनी तुम्ही फक्त स्वतःलाच नाही तर कुटुंबातील वातावरणालाही शांत करू शकता, आनंदी ठेवू शकता. म्हणून लहान गोष्टी मनावर घेत जाऊ नका. नकारात्मकतेला दूर ठेवून समाधान शोधायला सुरुवात करा. जर सकारात्मकता टिकवल्यानं तुमचं मन सुद्धा हलकं राहील आणि ती त्रास देणारी व्यक्ती आहे ना ती सुद्धा हळूहळू बदलण्याची शक्यता वाढेल. यामुळं नातेसंबंध सुधारण्यासाठी संधी मिळेल आणि घरामध्ये प्रेम आणि समजूतदारपणा वाढेल. म्हणून तुमच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला हवं. सकाळी उठल्यावर सकारात्मक विचारांवर मन केंद्रित करा. आता इथे गोष्ट राहिली, दरड निरूपणामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, तुमच्या जीवनामध्ये भरपूर त्रास आणि दुःख असतील तर ब्रह्ममुहूर्तावर उठणं आहे ना हाच रामबाण उपाय आहे. आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून उपासना करायला सुरुवात करा. 21 दिवसाच्या आत तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला फरक वाटू लागेल. तुमचं जीवन एवढं सौंदर्यशील होईल ना, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे तुमच्या छंदात किंवा आवडत्या गोष्टीमध्ये तुमचं मन रमत जाईल. आणि वेळेप्रसंगी अंतरसुद्धा ठेवायला हवं. ज्या घरातील कोणी व्यक्ती जर त्रास देत असेल तर वेळेप्रसंगी अंतर ठेवणं हा सर्वात मोठा उपाय ठरू शकतो. म्हणजे सतत तर वाद होत असतील किंवा समोरच्याची वागणूक तुमचं मन स्वास्थ्य बिघडवत असेल तर काही काळ त्याच्यापासून दूर राहणंसुद्धा योग्य आहे. याचा अर्थ त्यांना नकारात्मकतेने टाळणं नव्हे तर स्वतःला शांत ठेवण्यासाठी आणि परिस्थिती सुधारण्यासाठी थोडी जागा देणं आहे. म्हणून हे अंतर ठेवल्यानं तुम्हाला स्वतःचा दृष्टिकोन समजण्यास वेळसुद्धा मिळेल ना आणि समोरच्याच्या वागण्यामधील कारणांवर शांतपणे विचारसुद्धा करता येईल. अशा वेळी स्वतःला प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी करा.
जसे की तुमचे आवडते छंद जोपासा, शांतपणे विचारमंथन करा, तुमच्या मित्रांशी बोला. म्हणजेच थोडा वेळा अलिप्त राहून, थोडे दिवस अलिप्त राहून जेव्हा राग शांत होईल ना, तेव्हा बोलायची सुरुवात करा. योग्य परिस्थिती तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. त्यामुळं त्रासदायक प्रसंगी अंतर राखून नात्याला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच घरातील माणसं जर त्रास देत असतील तर संतांची शिकवण सांगते की संयम आणि क्षमा आहे ना, आणि भगवंताचं नामस्मरण आहे, हाच सर्वोत्तम उपाय आहे. स्वतःला शांत ठेवा, समजून घ्या, आणि भगवंताच्या कृपेनं तुम्हाला नक्कीच योग्य मार्ग मिळेल. मनाला शांतता मिळाली तर घरात तणाव आपोआप नष्ट होतील आणि तुमचा संसार सुद्धा सुखाचा होईल. जय जय रघुवीर समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव